नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार सर्व विद्यार्थ्यांचा हार्दिक स्वागत करतो। 10वी पासवर महाज्योती मोफत टॅब योजना सुरू झालेली आहे, पण आपण जे सांगतोय तर विद्यार्थ्यांनी हे कधीच ऐकलं नसेल। महाज्योती मोफत टॅबची रिअल कंडिशन काय आहे, टॅब संदर्भातले ज्या अटी आहेत किंवा टॅब मिळवण्यासाठी काय केलं पाहिजे याची अगदी प्रॉपर माहिती मागील 3 ते 4 वर्षांपासून आपण देतच आहोत। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना एकच विनंती की व्यवस्थित माहिती ऐका, पहा आणि त्यानंतरच फॉर्म भरा। तर महाज्योती मोफत टॅब योजना सुरू झालेली आहे। 30 तारखेपर्यंत मुदत आहे। विद्यार्थ्यांना घाबरण्याची काहीच गरज नाही आहे। 30 तारखेनंतर पुन्हा 2 ते 3 महिन्यांपर्यंत मुदतवाढ केली जाते, हीच आपली गॅरंटी आहे। कारण का आपण खात्रीशीर माहिती देतच असतो आणि सगळ्यांना माहिती आहे की महाज्योती मोफत टॅब योजनेअंतर्गत सॅमसंग, लेनोवो या कंपन्यांचा टॅब मिळतो, पण त्याच्यासोबत इंटरनेट मिळतं का हा देखील विद्यार्थ्यांना प्रश्न आहे। अनेक सोशल मीडियावरती सांगितलं जातं की दररोज 6 GB इंटरनेट मिळतं, पण मागच्या वर्षी या योजनेमध्ये बदल करण्यात आला। मागच्या वर्षी जे विद्यार्थी होते ज्यांना सॅमसंग, लेनोवो कंपन्यांचा टॅब दिला पण त्यांना रिचार्ज देण्यात आला नव्हता, रिचार्जचे पैसे वाटप यासाठी दररोज 500 दर महिन्याला 500 असे मिळून 3 महिन्यांचा 1500 रुपयांचा लाभ त्यांना दिला जातोय। म्हणजेच लक्षात घ्या की त्यांना इंटरनेटच्या ऐवजी 2 वर्षांचे मिळून 12,000 रुपयांपर्यंतची स्कॉलरशिप दिली जाते। तर हा बदल आता यावर्षी होणार आहे, पण लक्षात घ्या की सर्वात प्रथम फॉर्म भरले जातात, त्याच्यानंतर विद्यार्थ्यांसाठी मेरिट लिस्ट लागते आणि त्याच्यानंतर कागदपत्र पडताळणी आणि टॅब वितरण या 3 प्रोसेसमधून विद्यार्थ्यांना जावं लागतं। आणि याची अट सगळ्यांना महत्त्वाची माहितीच पाहिजे की महाज्योती मोफत टॅब योजनेसाठी यावर्षी तुम्ही 10वीची परीक्षा दिली पाहिजे, अन्यथा तुम्हाला फॉर्म भरता येत नाही आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच महाज्योती मोफत टॅब योजनेसाठी ओबीसी, विजय, NTB, NTC, NTD, अनाथ आणि त्याचबरोबर SBC कॅटेगरी असतील, त्यानंतर दिव्यांग विद्यार्थी अर्ज करू शकतात। याच्यामध्ये 2 प्रकारचे विद्यार्थी लागणार आहेत। एक म्हणजे ग्रामीण भागातून तुम्ही असाल तर कमीत कमी 60% मार्क 10वी मध्ये हवेत आणि त्याचबरोबर शहरी भागातून जर तुम्ही असाल तर कमीत कमी तुम्हाला 70% गुण असले पाहिजेत। महाज्योती मोफत टॅब योजनेचा फॉर्म भरला म्हणजे टॅब मिळणार का? मुळीच नाही आहे, कन्सेप्ट चुकीचे आहे। त्यामुळे महाज्योती मोफत टॅब योजनेअंतर्गत मेरिट लिस्ट लावली जाते आणि त्यामुळे ॲक्युरेट फॉर्म भरणं महत्त्वाचं आहे। महाज्योती मोफत टॅब योजनेअंतर्गत तुमच्याकडे कागदपत्र नसेल, प्रतीक्षा करा। कुठल्याही प्रकारची पावती, फक्त पावती चालत नाही आहे, सर्टिफिकेटच अपलोड करावे लागतात। ब्लर डॉक्युमेंट असेल तर अर्ज रद्द होतो, त्यामुळे क्लिअर डॉक्युमेंट प्रॉपर अपलोड करायचे आहे। तर ह्या सगळ्या बाबी लक्षात घेऊनच तुम्हाला अर्ज करायचा आहे। त्यामुळे आपण सांगतच आहोत की महाज्योती मोफत टॅब योजनेचा फॉर्म कसा भरायचा याचा देखील माहितीपर व्हिडिओ आपण देणार आहोत। चला तर वेळ न घालवता आजच्या नव्या व्हिडिओला सुरुवात करूया। प्रवेश घेत तर यासाठी विद्यार्थ्यांना 11वी मध्ये विज्ञान शाखेमध्ये प्रवेश घेणं गरजेचं आहे। तर या संदर्भातला फॉर्म कसा भरायचा संपूर्ण माहिती नव्याने आपण देत आहोत। चला तर वेळ न घालवता आजच्या नव्या व्हिडिओला सुरुवात करूया। अशा प्रकारे सर्वप्रथम पाहू शकता की येथे नोटीस पोर्टलवरती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। साधारणतः 30 तारखेपर्यंत मुदत आहे, पण घाबरून जाण्याची काहीच गरज नाही आहे। 11वीची प्रवेश प्रक्रिया जोपर्यंत चालते, साधारणतः अजून याच्यासाठी 1 ते 2 महिन्यांपर्यंत मुदतवाढ होणार आहे। तर अशा प्रकारे महाज्योतीचं परिपत्रक आहे। तर याच्यामध्ये पाहू शकता ओबीसी, विजय, NTB, NTC, NTD, SBC कॅटेगरीतील विद्यार्थिनी अर्ज करू शकतात। याच्यामध्ये महिलांसाठी 30 जागा, दिव्यांग लाभार्थ्यांसाठी 4 जागा, अनाथ प्रवर्गासाठी 1 जागा आहे। तर याच्यामध्ये पाहू शकता की महाज्योतीमार्फत तुम्हाला मोफत टॅब मिळतोय आणि परंतु येथे इंटरनेटचा उल्लेख करण्यात आलेला नाही आहे। मागच्या वर्षी याच्यामध्ये बदल झाला, त्यामुळे या संदर्भात आपण पुढे माहिती देणार आहोत। सध्या तरी तुम्हाला फॉर्म भरायचा आहे, या संदर्भातलं परिपत्रक देखील स्पष्ट तुम्हाला पाहता येणार आहे। तर पात्रता पाहू शकता की विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असला पाहिजे। ज्या कॅटेगरी आहेत ओबीसी असेल, विजय, NTB, NTC, SBC, त्यानंतर पाहू शकता की या ज्या कॅटेगरी आहेत NTD, NTC, त्यानंतर SBC, दिव्यांग आणि अनाथ याच प्रवर्गातील विद्यार्थी असला पाहिजे। त्याचबरोबर पाहू शकता की याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी सन 2026 मध्ये म्हणजेच यावर्षी 10वीची परीक्षा दिली पाहिजे। इतर विद्यार्थी या योजनेसाठी अर्ज करू शकत नाही। आणि सगळ्यात महत्त्वाचं, विद्यार्थी हा विज्ञान शाखेमध्ये प्रवेश घेतलेला असावा। आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांची निवड मेरिट लिस्टनुसार होणार आहे, या संदर्भात देखील आपण माहिती देतच आहोत। आपले व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम चॅनल आजच जॉईन करा, म्हणजे तुम्हाला प्रॉपर माहिती मिळून जाणार आहे। आवश्यक कागदपत्रे पाहू शकता की दोन्ही बाजूंचं आधार कार्ड लागणार आहे, रहिवासी म्हणजेच डोमासाईल सर्टिफिकेट लागेल, कास्ट सर्टिफिकेट लागेल,
नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र सध्या तुम्ही लक्षात घ्या की सर्टिफिकेटच मिळवा, पावती अपलोड करू नका, कारण का अजून वेळ आहे. 10वीची गुणपत्रिका, दिव्यांग असल्यास संबंधित UDID प्रमाणपत्र, अनाथ असल्यास दाखला लागणार आहे. तर इथे तारीख दिलेली आहे की 30 तारीख याच्यामध्ये आहे. घाबरून जाऊ नका, मुदतवाढ होणार एवढी 100% गॅरंटी आहे. आपण इथे सांगितलेलंच होतं की ग्रामीण भागातील जर विद्यार्थी असेल तर 10वीला 60% असले पाहिजेत, शहरी भागामध्ये 70% गुण असणे आवश्यक आहे. आणि अजून एक महत्त्वाची नोटीस पाहू शकता की प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्याला 11वी विज्ञान शाखेमध्ये प्रवेश घेतल्याचा पुरावा बोनाफाईड सर्टिफिकेट सादर करणं बंधनकारक आहे. त्याच्यावरती विज्ञान शाखेचा सायन्सचा उल्लेख असला पाहिजे. तर अशी ही महत्त्वाची माहिती आहे. त्यानं भरण्यासाठीची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाईल. येथे आल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं पेज पाहायला मिळेल. सर्वप्रथम तुमचा मोबाईल नंबर टाईप करायचा आहे. मोबाईल नंबर टाईप केल्यानंतर खाली सबमिट या टॅबवर क्लिक करायचं आहे. याच्यानंतर तुमच्या मोबाईलवरती OTP पाठवला जाईल. त्यानंतर सबमिट या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. यानंतर फॉर्म तुमच्यासमोर ओपन होईल. साधारणतः 3 स्टेपमध्ये पर्सनल डिटेल, शैक्षणिक पात्रता आणि डॉक्युमेंट्स याच्यामध्ये तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. पर्सनल डिटेलमध्ये पाहू शकता ॲप्लिड फॉर तुम्ही JEEसाठी कोचिंग घेणार आहात, मोफत नीटसाठी घेणार आहात की MST CET, तिघांपैकी एकाचाच तुम्हाला ऑप्शन घ्यावा लागतो. तिन्ही ऑप्शन तुम्ही घेऊ शकत नाही. त्यानंतर तुमचं नाव, याच्यामध्ये तुमचं पहिल्या बॉक्समध्ये नाव, वडिलांचं नाव आणि शेवटी आडनाव तुम्हाला टाईप करायचं आहे. त्यानंतर वडिलांचं नाव तुम्हाला पूर्ण टाईप करायचं आहे. जेंडर मेल फिमेल यापैकी एका ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. पुढच्या विंडोमध्ये तुम्हाला तुमची जन्मतारीख पॉपअप विंडोवर क्लिक करून तुम्हाला येथे टाकायची आहे. जन्मतारीख टाकून झाल्यानंतर तुम्ही अनाथ आहात का असेल तर येस म्हणायचं आहे आणि पुढे संस्थात्मक किंवा बाह्य संस्था ऑप्शन घ्यायचा आहे. नसेल तर नो या टॅबवर क्लिक करायचं आहे. याच्यानंतर तुम्ही दिव्यांग आहात का तर तो स्टेटस म्हणायचा असेल तर समोर ऑप्शन आहे त्यापैकी निवडायचा आहे. नसेल तर नो या टॅबवर क्लिक करायचं आहे. पुढे सोशल कॅटेगरी या टॅबवर क्लिक करून तुम्ही येथे लक्षात घ्या की तुमची कॅटेगरी निवडू शकता. सदरची योजना OBC, VJ, NTB, NTC, NTD, SBC कॅटेगरीतील विद्यार्थ्यांसाठीच लागू असणार आहे. कॅटेगरी निवडून झाल्यानंतर सबकास्ट आहे येणाऱ्या ऑप्शनमधून तुम्हाला निवडायची आहे. त्यानंतर इन्कम ग्रुप क्रिमिलियर किंवा नॉन क्रिमिलियर या गटामध्ये येतात तो तुम्हाला ऑप्शन घ्यायचा आहे. तुमचा आधार नंबर टाकायचा आहे. नॅशनॅलिटी इंडियन अगोदरच आल्याची पाहायला मिळेल. त्यानंतर डोमासाईल या ठिकाणी तुमचा जो जिल्हा आहे येणाऱ्या यादीतून निवडायचा आहे. आणि त्यानंतर इथे राज्य महाराष्ट्रच निवडायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं रेसिडेंट टाईप, तुमचा जो पत्ता आहे तुम्ही राहता कुठे ते निवडायचं आहे. तुम्ही जर ग्रामीण भागात राहत असाल तर लक्षात घ्या रूरल येईल आणि शहरी भागात राहत असाल तर अर्बन हा ऑप्शन घ्यायचा आहे. त्यानंतर तुमचा प्रेझेंट ॲड्रेस जो तुम्ही ज्या ठिकाणी राहता त्या ठिकाणी सर्वप्रथम जिल्हा निवडायचा आहे. त्याच्यानंतर तहसील म्हणजे तालुका ऑप्शन आहे तो निवडायचा आहे. त्यानंतर इतर जो ॲड्रेस आहे तुमच्या आधार कार्डवरती किंवा संबंधित पुराव्यावर जसा आहे तसा टाईप करायचा आहे. खाली पिनकोड न चुकता टाईप करायचा आहे. आणि खाली तुम्ही आत्ता जो OTPसाठी नंबर दिला आहात तो नंबर पाहायला मिळेल. अल्टरनेट नंबर तुम्ही पालकांचे देऊ शकता. ईमेल ID टाईप करायचा आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या टॅबवर क्लिक करायचं आहे. यानंतर शैक्षणिक पात्रतेसंदर्भातली माहिती तुम्हाला पाहायला मिळेल. याच्यामध्ये 10वीची माहिती भरायची आहे. बोर्ड आहे तर याच्यामध्ये सगळ्याच बोर्डचे विद्यार्थी अर्ज करू शकतात. CBSE असेल, त्यानंतर स्टेट बोर्ड किंवा सेकंडरी SSC असेल, ICSE असेल तर त्यामध्ये निवडू शकता. तुमचं बोर्ड निवडायचं आहे. जे महाराष्ट्र बोर्डमधून उत्तीर्ण आहेत त्यांनी स्टेट बोर्ड हा ऑप्शन घ्यायचा आहे. त्यानंतर कधी उत्तीर्ण झाला तिथे एकच वर्ष आहे 2026. इतर मागील वर्षांमध्ये जर 10वी उत्तीर्ण असाल तर तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करता येणार नाही आहेत. एकूण गुण माहिती आहे सगळ्यांना सर्टिफिकेटवरती पाहून टाकायचे. एकूण किती गुण मिळाले ते तुम्हाला इथे टाकायचे आहेत. त्यानंतर पर्सेंटेज टाकायचे आहेत आणि त्याच्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या टॅबवर क्लिक करायचं आहे. पर्सेंटेज आपोआप येतात. सगळ्यात शेवटची महत्त्वाची स्टेज म्हणजेच डॉक्युमेंट अपलोड. तर येथे लक्षात घ्या की तुम्हाला इथे डॉक्युमेंट कुठल्या साईजमध्ये पाहिजे. JPEG फॉर्मॅटमध्ये चालणार आहेत आणि कमीत कमी 200 KB लहान साईज असली पाहिजे. सर्वात प्रथम तुमचा पासपोर्ट साईज फोटो पाहिजे. तुमची सही देखील या साईजमध्ये हवे. येथे चूज फाईल या टॅबवर क्लिक करून तुम्हाला फाईल निवडायची आहे आणि त्यानंतर अपलोड या टॅबवर क्लिक करायचं आहे. याच्यानंतर पाहू शकता की येथे तुम्हाला सही अपलोड करायची आहे. कास्ट सर्टिफिकेट सगळ्यांसाठी लागणार आहे. अनाथ प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी फक्त कास्ट सर्टिफिकेट नसेल तरी चालणार आहे.
त्यानंतर नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट कॅटेगरीतील विद्यार्थ्यांसाठी लागेल. SSC मार्कशीट देखील लागणार आहे आणि आणि अपलोड इमेज करून तुम्हाला इथे पाहू शकता की अंडरटेकिंग बॉक्सवर क्लिक करायचं आहे आणि कंप्लीट युअर फॉर्म टू फायनल सबमिट या टॅबवर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला फॉर्म भरून घ्यायचा आहे. तुम्हाला 11वीमध्ये प्रवेश घेतल्याची जी पावती आहे ती तुम्हाला पुढे भविष्यात निवड झाल्यानंतर सादर करावी लागणार आहे. तर अशा प्रकारे तुम्ही या योजनेचा अर्ज करू शकता. तुमच्या काही शंका असतील तर आपल्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की कळवा. योजनांसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.